सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। येत्या 5 तारखेला पुरंदर तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका होत आहेत। आज 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आज नामनिर्देशन पत्र म्हणजे उमेदवारांनी अर्ज माघारीचा दिवस आहे। आपल्याबरोबर बेलसर गटाचे पंचायत गणाचे उमेदवार समीर कामथे यांनी अर्ज भरला होता, परंतु वरिष्ठांच्या आदेशाने त्यांनी आज अर्ज माघारी घेतलेला आहे। काय वाटतं तुम्हाला, आज तुम्ही अर्ज माघारी घेतला, काय बोलताल? आदरणीय नेत्यांचा आदेश आला आणि त्याच्यामुळं माघारी घेतली, पण गावचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता, सर्व ग्रामस्थ एकत्र झाले होते, परंतु आदेश आल्याच्यामुळे आम्ही थांबलो आणि जिल्हा परिषदचे जे नेते आहेत रमेश आबा इंगळे आणि माणिकदादा निंबाळकर यांना पाठिंबा गावच्या वतीने सर्व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत आणि बापूंनी सांगितलेलं आहे की इथून पुढल्या काळात ज्या काही अडचणी असतील स्वतः लक्ष घालून मी ते मिटवण्याचं किंवा पूर्ण काम करण्याचं प्रयत्न करेल ग्वाही दिली बापूंनी। त्याचबरोबर आत्ताच बापूंचा फोन झाला आणि आमच्या बरोबर सर्व ग्रामस्थ होते, शिवरी ग्रामस्थ होते, पंचक्रोशीतला मोठा पाठिंबा होता, पण सगळं आदेशाच्या पुढं आम्ही जागेवर थांबलो। काय वाटतं तुम्हाला, तुम्ही कुणाला पाठिंबा जाहीर करताय? शिवसेनेला, कारण आदरणीय नेते माननीय विजय बापू शिवतारे यांनी आत्ताच आमचे चेअरमन समीर कामथे यांना फोन आला होता आणि त्यावर आम्ही आमचा उमेदवाराचा माग घेतला होता, जेणेकरून आपल्या संघटना टिकावी आणि जे आपले आता उमेदवार आहेत रमेश आबा इंगळे आणि माणिकदादा निंबाळकर बापूंचे सहाय्यक यांच्या माध्यमातून शिवरी गावामध्ये विविध प्रश्न काय असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आणि त्यासाठी आम्ही फॉर्म माघार घेतला, जेणेकरून आपला उमेदवार निवडून यावा जास्तीत जास्त मताने आणि येणाऱ्या काळात जे विमानतळ होते बाकीच्या गोष्टी जे बदल घडतोय त्या बदलाचा आपण एक भाग व्हावा असे आम्हाला वाटतं। ओके, पुरंदरचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या आदेशाने शिवरी गावचे बेलसर गणाचे पंचायत समितीचे उमेदवार समीर कामथे यांनी आज अर्ज माघारी घेऊन जिल्हा परिषद गटाचे रमेश आबा इंगळे तसेच पंचायत गणाचे उमेदवार माणिक निंबाळकर यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे। धन्यवाद।